तर प्रिय बंधू आणि भगिनींनो, आरोग्य आपल्यासोबत या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विश्वास आहे ईश्वर कृपेने तुम्ही सर्वजण स्वस्थ व निरोगी जीवन जगत असाल. बंधू आणि भगिनींनो, प्रत्येकाच्या आयुष्यात असे बरेचसे संकट येत असतात किंवा प्रसंग येत असतात, की ज्यामध्ये त्या व्यक्तीला घरच्यांच्या आधाराची खूप मोठी गरज असते. त्यावेळेस जर त्याला आधार मिळाला, तर तो त्या मोठ्यातल्या मोठ्या संकटातून सहजपणे पार पाडू शकतो आणि सहज बाहेर निघू शकतो. परंतु जर त्याला आधार मिळाला नाही, तर तो त्या संकटाचा सामना करू शकत नाही. बरेचदा त्याच्यावरती असं संकट आलेले असते, की त्यामध्ये त्याला खूप घरच्यांच्या सहवासाची, आधाराची, त्याच्या मानसिक त्यांच्यासोबत राहण्याची खूप गरज असते. किंवा जर घरचे नसेल, तर कुटुंबातील दुसरे व्यक्ती किंवा शेजारी-पाजारी, मित्र-मैत्रीण जर त्याला आधार दिला, तर तो त्या संकटाचा सहजपणे सामना करू शकतो. जर त्याच्यासोबत कुणी राहिले नाही, तर तो त्या संकटामध्ये स्वतःला हे ओढवून तो त्यामध्ये मानसिक डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो किंवा त्याला मानसिक आजार देखील होऊ शकतो. बरेचदा असा संकट असतो, की जर त्याच्यासोबत कुणी राहिले नाही, तर तो व्यसनाधीन देखील होऊ शकतो. बरेचदा संकटांमध्ये सामना करण्याची त्याची हिंमत नसते. त्यामुळे तो बरेचदा आपल्या जीवाचे देखील बरे-वाईट करू शकतो. म्हणून जेव्हा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवर संकट आले असेल किंवा त्याला आधाराची गरज असेल, तर तुम्ही सर्वजण त्याला आधार बना. त्याच्यासोबत राहा. त्याच्या सहवासात राहा. तुम्ही जितकं तुमच्या सहवासात राहाल, तेवढा तो मानसिक त्या वाईट प्रसंगातून बाहेर पडेल व पुढील जीवन तो सुखमय जगू शकेल. जर त्याच्यासोबत आपण आधार दिला नाही किंवा त्याच्यासोबत नाही राहिला, त्याचा सहवास नाही केला, तर त्याला एकटं सोडलं किंवा त्याला एकटं ठेवलं, तर त्याच्या मनावरती विपरीत परिणाम होऊन त्याला मानसिक आजार देखील होऊ शकतो. बरेचदा तो या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी व्यसनाचा देखील वापर करू शकतो. तो जुगार खेळू शकतो. तो एखाद्या वाईट सवयीला बळी पडू शकतो. तो दारू पिण्याच्या व्यसनाला बळी पडू शकतो किंवा इतर कुठले व्यसन देखील त्याच्यामध्ये येऊ शकतात. तो व्यसनाधीन होऊ शकतो. म्हणून जेव्हा त्या व्यक्तीवरती संकट आलं असेल, तेव्हा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने त्याचा आधार बना. त्याच्यासोबत राहा, त्याचा सहवास करा. जर तुम्ही सहवास केले, तर तो मोठ्यातल्या मोठ्या संकटांना सामोर जाईल व समोरील जीवन देखील तो सुखमय जगू शकेल. जर आपण आधार दिला नाही, तर त्याला त्याला तो एकटापणा वाटेल. तो आपण या जगात व्यर्थ आहो, आपला काही उपयोग नाही असं वाटेल व तो आपल्या जीवाचं देखील बरं-वाईट करण्यास मागे-पुढे करणार नाही. म्हणून बंधू आणि भगिनींनो, जेव्हा आपल्या कुटुंबातील म्हणा किंवा आपल्या शेजारी, आपल्या मित्र-मैत्रिणीमध्ये कुणावरती संकट आलं असेल, तर त्याला मानसिक आधार द्या. त्याला आधार दिले, तर तो त्या संकटाचा सामना चांगल्या प्रकारे करून तो आपल्या समोरील जीवन सुखमय करू शकेल. म्हणून बंधू आणि भगिनींनो, एखाद्याच्या जीवनात कोणतेही संकट येऊ द्या, त्याचा आधार बना, की जेणेकरून तो त्या संकटाचा चांगल्या प्रकारे सामना करू शकेल. आणि भगिनींनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही नक्की शेअर करा व माझ्या चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.